ही नैसर्गिक संसाधने आहेत, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस. 3 याच्यामध्ये विभागले गेलेत. नावं लक्षात घ्या, वाचा, थांबवा आणि वाचा. ॲटमॉस्फिअर म्हणजे हवेशी संबंधित, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी आणि लिथोस्फिअर म्हणजे जमीन. असं नीट लक्षात ठेवायचं. लँड आहे ती 29% आणि वॉटर हे 71% आहे. हवेतले सगळे हे वेगळे वेगळे गॅसेस आहेत. नायट्रोजन हा गॅस सजीवांना प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करतो. रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचा वापर होतो आणि कंबशनमध्ये सुद्धा म्हणजे ज्वलनासाठी सुद्धा. कार्बन डायऑक्साईड हा आग विझवण्यासाठी वापरतात. आर्गॉन हा इलेक्ट्रिक बल्बमध्ये वापरतात. हेलियमचा वापर एअरशिपमध्ये म्हणजे विमानांमध्ये केला जातो आणि कमी टेम्परेचरसाठीच्या गॅसेससाठी याचा वापर होतो. निऑन हा रस्त्यावरच्या लाईटमध्ये, डेकोरेशनच्या लाईटमध्ये वापर केला जातो. क्रिप्टॉनचा फ्लोरोसंट ट्यूबमध्ये वापरतात आणि झेनॉनचा फोटोच्या फ्लॅशमध्ये वापर केला जातो. वेगवेगळ्या कंपन्या या गॅसेस सोडतात आणि धूर सोडतात. त्याच्यामुळे हवेतलं या गॅसेसचं प्रमाण बिघडतं आणि त्यालाच एअर पोल्युशन म्हणतात. वाहनं असतात, त्यातून निघणारा धूर, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात, त्याच्यातून इनकम्प्लीट कंबशन होतं, अर्धवट ज्वलन, आणि त्यामुळे वेगळे वेगळे गॅसेस तयार होतात. इनकम्प्लीट कंबशन हे वूड आणि कोलमध्ये असतं. वूड आणि कोलचं होतं, म्हणजे लाकूड आणि कोळसा हा अर्धवट जाळला जातो. त्याच्यामुळे एअर पोल्युशन जास्त प्रमाणामध्ये होतं. कंबशन म्हणजे ज्वलन आणि फ्युएल म्हणजे इंधन. इंधनाच्या ज्वलनातून हे सगळे हार्मफुल सबस्टेन्सेस आहेत, ते वाचायचे. सूर्यकिरणातून निघालेले अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत त्याच्यापासून ओझोन जो लेअर आहे तो आपलं रक्षण करतो. पण एअर पोल्युशनमुळे ओझोन लेअरसुद्धा आता धोक्यात येऊ लागलेली आहे. लँड 79% आहे आणि वॉटर 71% आहे. त्याच्यातलं सुद्धा पिण्यायोग्य पाणी फक्त 0.3% आहे. जमिनीचे स्तर आहेत म्हणजे लेअर आहेत, लेयर्स ऑफ लँड. पहिलं आहे ह्युमस. याच्यामध्ये ह्युमस हे प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या डिकम्पोजिशननी तयार होतं, म्हणजे कुजण्याने तयार होतं. ही मॅच्युअर सॉईल असते. पुढची लेअर इमॅच्युअर सॉईलची असते. छोटे दगड, वाळू, किडे मकोडे असतात त्याच्यामध्ये, वॉर्म्स आणि इन्सेक्ट्स. पुढच्या लेअरमध्ये दगडांचं प्रमाण वाढत जातं आणि मातीचं प्रमाण कमी कमी होत जातं. शेवटचा लेअर हा मूळ खडकांचा असतो, ते असतात बेड रॉक.